कंबाईनच्या परीक्षेत जेव्हा अर्थशास्त्रावर एखादी प्रश्न येतो त्यावेळेस पेपर सेटरच्या डोक्यामध्ये काय असतं किंवा त्या पेपर सेटरला विद्यार्थ्यांकडनं काय अपेक्षित असतं हे जर आपल्याला अंदाज लावता आला तर मग याच धर्तीवर आपण घेऊन आलोय एक्झामिनर्स माइंड सिरीज. म्हणजे या प्रत्येक सत्रामध्ये आपण अर्थशास्त्रावर आलेल्या 2 प्रश्नांचं सखोल विश्लेषण करणार आहोत. म्हणजे त्या प्रश्नामागे पेपर सेटिंग करण्याचा हेतू काय होता किंवा त्या प्रश्नातून विद्यार्थ्याच्या कोणत्या क्वालिटी चेक करायचे पेपर सेटरला. तर सुरुवात करू याच्या सेशनला. लक्षात घ्या, महाराष्ट्र गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आलेल्या अर्थशास्त्राच्या कोणत्याही 2 प्रश्नांची आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. आपल्यासमोर पहिला प्रश्न हा बघा. या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे 2004-05 या वर्षासाठी तेंडुलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे खालीलपैकी कोणती दारिद्र्य रेषा निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे खाली दारिद्र्य रेषा दिलेल्या आहेत ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशा 2 दारिद्र्य रेषा दिलेल्या आहेत. तर यापैकी कोणती तेंडुलकर समितीने सांगितलेली आहे ती पण 2004-05 साली. हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्ही जर या परीक्षेला असतात तर तुम्ही कोणता पर्याय निवडला असता कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, इंग्रजीमध्ये देखील दिलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द पॉवर्टी लाईन डिटरमाइंड बाय द तेंडुलकर कमिटी फॉर द इयर 2004 and 5. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला काही ठराविक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. मग ती जर कन्सेप्ट माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल. बरोबर, तुमच्या मनात उत्तर आलेलं असणार आहे तरी कमेंटमध्ये टाईप करा. आपण समजून घेऊया जर त्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं होतं तर कोणती कन्सेप्ट पक्की असणे गरजेची आहे. तर या ठिकाणी कोर आयडियामध्ये ती गोष्ट म्हणजे तेंडुलकर समिती. बघा, तेंडुलकर समिती संदर्भातले काही तथ्य काही फिगर्स आपल्याला जर माहिती असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येतं. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की याचे अध्यक्ष होते सुरेश डी तेंडुलकर. स्थापना झालेली 2005 साली, अहवाल आलेला 2009 साली, प्रसिद्ध झाला 2010 साली. त्यानंतर या समितीने एक पद्धत दिलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस गरिबी मोजमाप भारतामध्ये केलं जातं प्रत्येक समिती आपली एक पद्धत देतं. एक पद्धत थोडक्यात समजून घेऊया की मूलभूत बदल काय केलं या समितीने. तर त्याने MRP पद्धत वापरली. म्हणजे ज्यावेळेस NSSO डेटा गोळा करतं त्यावेळेस ते आपल्या घरी येताना काही ठराविक प्रश्न आपल्याला विचारतं. याच्या आधी काय व्हायचं, लकडावाला समितीनुसार की ते ग्राहकाला तुम्ही मागच्या 30 दिवसात किती खर्च केला आहे एवढेच प्रश्न विचारायचं. पण तेंडुलकर समितीने काय केलं की 30 दिवस प्लस मागच्या वर्षभरात देखील तुम्ही काय खर्च केला आहे यावर आधारित प्रश्न विचारले. म्हणजेच ही मिक्स्ड रिकॉल पिरियड जी पद्धत आहे त्यामध्ये ग्राहकाला 30 दिवस आणि 365 दिवसाचे प्रश्न संदर्भ म्हणून विचारले जातात. दुसरा बदल की शहरी बास्केट ही दारिद्र्य रेषेचा नवा आधार मानली गेलेली आहे. याच्या आधी ग्रामीण भागासाठी ग्रामीण बास्केट आणि शहरीसाठी शहरी बास्केट दिली गेली. यांनी थोडं वेगळे केलेले. शहरी बास्केट हा आधार मानला. आणि महत्त्वाचं म्हणजे तेंडुलकर समिती का लक्षात ठेवायची, कारण उष्मांक आधारित पॉवर्टी लाईन पासून दूर जाण्याचं काम या समितीने केले. यांनी मुख्य आधार काय मानला तर उपभोग खर्चाचं एकूण मूल्य. म्हणजे उष्मांक मिळवण्यासाठी नाही तर तुम्ही महत्त्वाच्या वस्तूंवर किती खर्च करता त्या खर्चावर आधारित पॉवर्टी लाईन आपण बनवणार आहोत असं या तेंडुलकर समितीने सांगितलेलं आहे. मग ही पद्धत लक्षात घेतल्यानंतर आपण जर खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेशन केलं तर मग हे आकडेवारी आपल्या समोर येते. बघा, या उपभोग खर्चाचं एकूण मूल्य या निकषावर आलेली पॉवर्टी लाईन या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. 2004 आणि 5 हे आधारभूत वर्ष या समितीने घेतलं होतं. मग 2004 साली ग्रामीण भागासाठी 446.68 रुपये ही पॉवर्टी लाईन ठरते. शहरी भागासाठी 578.80 रुपये ही शहरी दारिद्र्य ठरते. मग या आधारावर जर आपण मोजमाप केलं तर 2004 साली 41.8% लोक ग्रामीण भागात, 25.7% लोक शहरी भागात आणि एकूण 37.2% लोक गरीब होते भारतामध्ये असं म्हणता येतं. यामध्ये बेंचमार्क फिगर्स कोणते आहेत तर जे आधारभूत वर्षासाठी बघा या ठिकाणी जे आधारभूत वर्षासाठी पॉवर्टी लाईन दिलेली आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 446.68 आणि 578.80. मग पुन्हा 2011-12 साठी देखील आकडा दिलेला आहे. ग्रामीण भागासाठी 816, शहरी भागासाठी 1000. मग आता ही कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर की बाबा अध्यक्ष कोण होते, कोणती पद्धत सांगितली आणि त्यावरनं कोणती आकडेवारी आली, ही कोर आयडिया जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला पुढचे उत्तर देता येतात. पुढचे उत्तर म्हणजे काय, जी 4 पर्याय आपल्या समोर दिलेली आहे त्या 4 पर्यायातून कोणतं उत्तर बरोबर आहे आणि कोणते चुकीचे आहे आपल्याला सांगता यायला पाहिजे. मग बघा, आता या ठिकाणी कन्सेप्च्युअल प्रश्न नसल्यामुळे
आपली काय केली जाते, न्यूमरिकल मेमरी टेस्ट. म्हणजे आयोगाला असं वाटतंय की तुम्ही जी पण संकल्पना वाचताय त्यामध्ये जी बेंचमार्क फिगर आहे बघा, बेंचमार्क फिगर का म्हणतोय, कारण याच्या आधीच्या समित्यांनी उष्मांक आधारित दारिद्र्य दिली, यांनी ग्राहक खर्च आधारित दारिद्र्य दिलेली आहे, याला म्हणतात बेंचमार्क फिगर्स. मग आता या ठिकाणी जे बाकीचे ऑप्शन आहेत, आता तुम्ही जर बघितलं दुसरा ऑप्शन या ठिकाणी योग्य येतोय, 446.68 ग्रामीण भाग, 578.80 शहरी भाग, प्रति माहा प्रति व्यक्ती असं हे दारिद्र्य रेषेचं प्रमाण आहे. बाकीचे जे आकडे आहेत त्याचं लॉजिक कुठे आपल्याला लागता येत नाहीये. म्हणजे एक वेळेस आपण म्हणू शकतो की लकडावाला समितीची पॉवर्टी लाईन असेल किंवा रंगराजन समितीची पॉवर्टी लाईन असेल किंवा इतर कोणी दिलेली पॉवर्टी लाईन असेल, पण तसे एक्झॅक्ट जुळणारे आकडे आपल्याकडे नाहीये. त्यामुळे बाकीचे पर्याय आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी दिलेले आहेत. आपण कन्फ्यूज होऊ शकतो की बाबा ही आकडेवारी असू शकते, परंतु या ठिकाणी एक्झॅक्ट न्यूमरिकल्स नंबर आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बरोबर, तरच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येतं. बघा, तो जो प्रश्न आहे आता तेंडुलकर समितीचा, तो जर आपण पेपर सेटरच्या दृष्टिकोनातून बघितला तर काय विचारलेलं आहे त्यांनी, प्रामुख्याने जसं मी सांगितलं की तेंडुलकर कमिटी ही UPA सरकारच्या काळातील लँडमार्क रिव्हिजन त्यांनी केलेलं आहे, कारण उष्मांकापासून पुढे आलेले आहेत. मेथोडॉलॉजी शिफ्ट झालेली आहे, जसं मगाशी मी सांगितलं, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट या कॅलरी नॉर्म बेस्डवरनं ते मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर शिफ्ट झालेले आहे. त्यामुळे ही समिती अत्यंत महत्त्वाची ठरते. आणि त्याचप्रमाणे जे आधारभूत वर्ष दिलेले 2004-05 बघा, यांनी 2011-12 साठी देखील त्या ठिकाणी पॉवर्टी लाईन सांगितलेली आहे, परंतु यांनी स्पेसिफिक मेन्शन केलेले प्रश्नामध्ये 2004-05 या वर्षासाठी पॉवर्टी लाईन काय हे असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, मग हे अत्यंत महत्त्वाची आपण घटना त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यावरनं काय अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे, तर पहिली गोष्ट कोणती कमिटी आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. भारतामध्ये दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी झालेल्या समित्या, तर ही समिती होती तेंडुलकर समिती. दुसरं, कोणत्या वर्षी, मग त्या समितीने कोणत्या कोणत्या वर्षी दारिद्र्याचे अंदाज व्यक्त केले आहेत, म्हणजे दारिद्र्य रेषा आणि त्यातून आलेलं प्रमाण, तर त्यांनी विचारले 2004-05 साली. त्यानंतर रुरल आणि अर्बन फिगर बघा, मग त्यांनी जे दारिद्र्य रेषा दिलेली आहे मग ती ग्रामीण पण आहे आणि शहरी पण आहे, बरोबर. मग ती ग्रामीण आणि शहरी या दोन्ही फिगर तुम्हाला माहिती पाहिजे, 446.68 आणि 578.80. म्हणजे लकडावाला असेल, अलग असेल, रंगराजन समिती असेल, यांचे आधारभूत वर्षाचे दारिद्र्य रेषेचे आकडे आणि त्यांचं प्रमाण हे आपल्याला कुठेतरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे तिन्ही लेअर जर आपल्याला माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण कॉन्फिडेंटली देऊ शकतो. म्हणजे एक्झामिनर्स माइंड कसा आहे या ठिकाणी आपण समजून घेतोय. पुढे जाऊया. मग आता अशा आलेल्या प्रश्नांचं जर उत्तर आपल्याला द्यायचं असेल तर आपण आधी काय तयारी करू शकतो, तर एक सोपं गणित आपण करू शकतो की ज्या काही कमिट्या झालेल्या आहेत, म्हणजे अलग समिती असेल, लकडावाला, तेंडुलकर, रंगराजन, मग यांनी ज्या बेस इयरसाठी बघा प्रत्येक समितीने एक आधारभूत वर्ष वापरलेलं असतं, त्या आधारभूत वर्षाच्या किमती वापरून त्यांनी पॉवर्टी लाईन दिलेली असते. हे एक गणित समजून घ्या. त्यांनी बेस इयर वापरलेलं असतं प्रत्येक समितीने आणि त्या बेस इयरवर आधारित रुरल आणि अर्बन या दोघांसाठी पॉवर्टी लाईन दिलेली असते. आणि मग पॉवर्टी लाईन दिल्यानंतर NSS डेटा गोळा करतं आणि मग त्याच्या आधारावर किती लोक गरीब आहेत मग ते पुन्हा रुरल भागामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये आणि अर्बन भागामध्ये आणि इंडिया लेवलला अशी ही पद्धत आहे, स्टेजेस आहेत. मग आपण काय करू शकतो, प्रत्येक समिती त्यांचे बेस इयर किंवा दुसऱ्या वर्षासाठी देखील महागाई ॲड केल्यानंतर त्यांनी जी पॉवर्टी लाईन दिलेली आहे ती आपण प्रत्येक ठिकाणी लिहून घेऊ शकतो. एक टेबल तयार करू शकतो, जो आकडा येणार आहे तो आपण पाठ करू शकतो, बरोबर. आणि रिलेटिव्हली कंपॅरिझन देखील करता येईल. पुढेच आपण काय करू शकतो, मेथड देखील कम्पेअर करू शकतो. म्हणजे असा एक टेबल बनवून ठेवला म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग लास्ट मिनिट रिव्हिजनला होऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. ओके, प्रिलिम्स 2014 मध्ये हा प्रश्न आला होता. अगदी सोपा प्रश्न आहे, फक्त अंदाज लावायचा आहे. एक वाक्य दिलेलं आहे आणि इथे कोणाचं मत आहे असं विचारलेलं आहे. बघा वाक्य काय आहे, दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही. हे पुढीलपैकी कोणाचं मत आहे बघा, म्हणजे व्यक्तीचं नाव विचार दिलेलं आहे, या ठिकाणी पर्याय दिलेले आहे आणि त्यावर आपल्याला उत्तर निवडायचं आहे. पर्याय आहेत स्वामी विवेकानंद, सोनिया गांधी,
MS स्वामीनाथन आणि डॉक्टर VM दांडेकर. बघा, वाक्य किंवा इंग्रजीमध्ये वी कांट लिव्ह हॅपीली ॲज आयलँड इन सी ऑफ द पॉवर्टी इज द ओपिनियन ऑफ. कोणाचं ओपिनियन आहे सांगितलेलं आहे. वाक्य आहे दारिद्र्यासंबंधी, की दारिद्र्य जर असेल तर आपण आनंदाने जगू शकत नाही. 4 पर्याय जे दिलेले, आता तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का, किंवा तुम्हाला जर तुम्ही या परीक्षेमध्ये असतात तर काय पर्याय निवडला असता कमेंटमध्ये लिहा. स्वामी विवेकानंद माहिती आहे आपल्याला, त्यांनी सामाजिक धार्मिक खूप साऱ्या विचारांवर आपले विचार मांडलेले आहेत. सोनिया गांधी राजकीय व्यक्ती आहेत. हे MS स्वामीनाथन आणि डॉक्टर VM दांडेकर दोन्ही आपल्या ओळखीचे आहेत. यामध्ये VM दांडेकर यांनी प्रत्यक्ष दारिद्र्यावरच काम केलेलं आहे आणि MS स्वामीनाथन जर आपला अभ्यास असेल तर त्यांनी कृषी संदर्भात काम केलेलं आहे. मग इथे कुठेतरी गफलत होऊ शकते. बघा, बाय डिफॉल्ट जर एखादा नवीन विद्यार्थी असेल तर शेवटच्या 2 पर्यायामध्ये तो कन्फ्यूज होऊ शकतो. सोनिया गांधी समजा तुम्ही बाय डिफॉल्ट तो पर्याय एलिमिनेट करणार, पण स्वामी विवेकानंद, MS स्वामीनाथन आणि डॉक्टर VM दांडेकर या तिघांमध्ये आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. मग अशा वेळेस आता डायरेक्टली हा तर इकॉनॉमिक्समध्ये असणारा रेग्युलर अभ्यास करणारा हा मुद्दा नाही असं आपल्याला यावरून लक्षात येतं आहे. मग अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असतील तर काय करावं ते समजून घेऊया. पहिली गोष्ट, ही कन्सेप्ट लक्षात घ्या की दारिद्र्यासंबंधी भारतामध्ये विविध अर्थतज्ज्ञांनी आणि विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक लोकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तर दारिद्र्यरूपी बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, हे वाक्य जे आहे ते आहे स्वामी विवेकानंद यांचं. त्यांनी काय केलंय, त्यांनी वेदांताच्या तत्त्वज्ञानाचा गाभा वापरून सांगितलेले की सर्व जीवांमध्ये एकच आत्मा आहे, इतरांचे दुःख हे देखील आपलेच दुःख आहे. तुम्ही जर स्वामी विवेकानंदांना वाचलं असेल तर हे तुम्ही रिलेट करू शकतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, जोपर्यंत आपल्या सभोवताली गरिबी आहे तोपर्यंत आपण आनंदी राहू शकत नाही. म्हणजे हे त्यांचे डॉक्युमेंटेड विचार आहे. हे जे स्टेटमेंट आहे हे त्यांचं डॉक्युमेंटेड स्टेटमेंट आहे की आपल्या आजूबाजूला जर गरिबी असेल तर आपल्याला खरा आनंद मिळणे अशक्य आहे. बघा, तुम्ही म्हणणार की सर हे तर रेग्युलर इकॉनॉमिक्समध्ये आपण वाचत नाही. पण विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपली पर्सनॅलिटी आणि प्लस थॉट मॅचिंग टेस्ट या ठिकाणी केली जाणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे विचार तुम्हाला मॅच करता येतात का त्याच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवरनं हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर आता 4 पर्याय बघा, आपण पर्याय कसे एलिमिनेट करू शकतो हे या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहिलं, मगाशी मी सांगितलं की स्वामी विवेकानंदांनी ते विचार सांगितलेले. बाकीचे पर्याय बघूया. सोनिया गांधी राजकीय नेते आहेत, बरोबर, ही पहिली गोष्ट माहिती आहे. आता त्यांनी पॉवर्टीबद्दल भाषणं तर केली आहे, पण साधारणतः हा ट्रॅप आहे. आपल्याला असं वाटतं की एखाद्या राजकीय नेत्याने वाक्य पॉवर्टी संदर्भात देऊ शकतो, परंतु हा पर्याय चुकीचा ठरतो कारण ते वाक्य खूप वेगळं आहे. दुसरं, MS स्वामीनाथन देखील आपल्याला कन्फ्यूज करू शकतो. का? कारण कृषी शास्त्रज्ञ आहेत, ग्रीन रिव्होल्यूशनचे जनक आहेत, फूड सिक्युरिटी ॲडव्होकेट ते आहेत. म्हणजेच पॉवर्टीशी संबंधित व्यक्ती वाटतात, पण हे विधान योग्य नाही आहे. कारण आपण ज्यावेळेस ग्रीन रिव्होल्यूशनचा अभ्यास करतो त्यांनी दारिद्र्यासंबंधी त्याचा उपयोग झालेला आहे, परंतु डायरेक्टली त्याच्यावर काम केलं नाही हे आपल्याला सांगावं लागतं. त्यामुळे हा रिलेव्हन्स ट्रॅप आहे. म्हणजे आपण याचं रिलेव्हन्स करू शकतो, पण इथेच आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. नंतर डॉक्टर VM दांडेकर बघा, म्हणजे बाय डिफॉल्ट कित्येक विद्यार्थ्यांनी हाच पर्याय निवडला असेल, परंतु जरी हे पॉवर्टी मेजरमेंटचे पायनियर असतील आणि सर्वात परिचित नाव आहे आपल्यासाठी, हा डेंजरस ट्रॅप आहे, पण आपण जर जे महत्त्वाचे अर्थतज्ज्ञ आहेत आणि त्यांनी केलेले स्टेटमेंट जर बनवून ठेवले तर दांडेकरांनी असं स्टेटमेंट केले नाही हे आपल्या लक्षात येऊ शकतं. त्यामुळे पॉवर्टी मेजरमेंट म्हणजे दांडेकर हे नाही आहे हे आपल्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे अगदी अचूकपणे त्यांनी काय केलं हे तर आपल्याला लक्षात ठेवायचंच आहे, परंतु काय केलं नाही आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि जर आपण प्रिपरेशन करताना महत्त्वाचे विचारवंत व्यक्ती आणि अर्थतज्ज्ञ यांचे जर विचारांची एखादी लिस्ट बनवली असेल तर आपल्याला याचं उत्तर देणं सोपं जातं. बघा, मग आता पेपर सेटरने हा प्रश्न काय विचारला असेल हे जर आपल्याला थोडक्यात अंदाज लावायचा असेल तर इंटरडिसिप्लिनरी थिंकिंग टेस्ट करायची विद्यार्थ्याची. यामध्ये फक्त डेटा किंवा कमिटीचं विचारलेलं नाही आहे, तर पॉवर्टीची विचारधारा बघा, गरिबीचे फक्त आकडेवारी कमिटी हे लक्षात ठेवणं अपेक्षित नाही आहे. तर पॉवर्टीचा बेस काय आहे, फंडामेंटल थिअरी ऑफ पॉवर्टी, तो देखील अभ्यासक्रमाचा भाग आहे असं आपल्याला अंदाज करावा लागतो. बरोबर, म्हणजे भारतामध्ये मुळात गरिबी का आहे
हे गांधीजींनी जरी सांगितलं असेल तरी आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. हे स्वामी विवेकानंद का सांगितलं की भारतामध्ये गरिबी का आहे त्यावर काही भाष्य केलं असेल तर, एखाद्या राजकीय नेत्याने केलं असेल तर त्यामागची जी विचारधारा आहे ती आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि विवेकानंदांची जी फिलॉसॉफी आहे ती स्पिरिच्युअल आणि सोशल या दोन्ही डायमेन्शनने असल्या कारणाने त्यांनी खूप साऱ्या सामाजिक समस्येवर भाष्य केलेले आहे. त्यामुळे आपल्याला तो विचार लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. मग त्या एक्झामिनरला अपेक्षा काय आहे तर जे काही कोट दिलेले आहे बघा, दारिद्र्यरूपी बेटावर आपण आनंदाने राहू शकत नाही, हे जे कोट आहे ते कोटचा आशय आपल्याला ओळखायचा आहे. त्याचं कनेक्शन आपल्याला कसं करता येतं सोसायटी संदर्भात, की हे वाक्य कोण देऊ शकतं, स्वामी विवेकानंद देऊ शकतात, सोनिया गांधी देऊ शकतात, VM दांडेकर देऊ शकतात का, ते आपल्याला ओळखायचं आहे. दांडेकर आणि स्वामीनाथन हे टेम्पटिंग सिलेक्शन आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला त्या दोन पर्यायापैकी एकच पर्याय योग्य वाटू शकतो, परंतु ती बारकाईने ते फरक ओढणं अपेक्षित आहे, ओळखणं अपेक्षित आहे आणि तो एलिमिनेट करणं आपल्याला या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. मग काय होतं की MPSC कंबाईनमध्ये असे 1-2 प्रश्न वारंवार बघितले गेले आहेत की जे प्युअर इकॉनॉमिक्सच्या बाहेर येतात. म्हणजेच काही थिंकर आहेत आणि रिफॉर्मर्स आहेत, म्हणजे त्यांचा डायरेक्टली संबंध नाही आहे अर्थशास्त्रासोबत, परंतु त्यांनी अर्थशास्त्रामध्ये येणाऱ्या संकल्पनांवर एखादी भाष्य केलेलं आहे. ते देखील कुठेतरी आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे असं यावरून आपल्याला सांगता येतं. त्यामुळे असे जे प्रश्न येत असतील प्युअर इकॉनॉमिक्सच्या बाहेरचे, मग ते कसे प्रिपेअर करावेत तर लक्षात घ्या काही संकल्पना आहेत. उदाहरणार्थ पॉवर्टी हे जर आपण म्हटलं तर त्या संकल्पनेवर आधारित विचारवंत असतील, अर्थतज्ञ असतील, यांचे कोट, त्यांचे बुक टायटल्स असतील, काही महत्त्वाची माहिती असेल, याचा तक्ताच करून ठेवणं अपेक्षित आहे. जरी ते डायरेक्टली इकॉनॉमिस्ट नसतील तरी देखील जे महत्त्वाचे विचारवंत झालेले आहेत त्यांनी जर काही विचार काही संकल्पनावर मांडले असतील, उदाहरणार्थ बेरोजगारी असेल, जसं मी सांगितलं गरिबी असेल किंवा अर्थव्यवस्था असेल, या संदर्भातले काही कोट आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे जर ते इकॉनॉमिक्ससाठी महत्त्वाचे असतील तर. सो अशा प्रकारे हे 2 प्रश्न आपण एक्झामिनर्स माइंडच्या दृष्टिकोनातून समजवण्याचा प्रयत्न केला आहे. होप तुम्हाला हे सेशन समजलं असेल. त्यामुळे थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.